नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल सौंदर्य डिझायनरमध्ये स्वागत आहे। आज मी तुम्हाला प्रिन्सेस कटची कटिंग दाखवते। ती कटिंग 35 ते 36 इंच छाती असलेल्या लेडीजची आहे। इथे मी बॅक पार्ट कट करून घेतलेला आहे। तो कसा कट केला आहे तो मी तुम्हाला दाखवते। त्या लेडीजची उंची 13.5 इंच आहे, तर मी त्यामध्ये 1 इंच मिळून 14.5 घेतलेली आहे। तिचं शोल्डर 5 इंच घेतलं आहे, आर्म होल 6 इंच घेतलं आहे आणि तिचं कंबर 29 आहे, तर तिचा चौथा करून 7.25 आणि त्यामध्ये 2.5 इंच मिळून असा हा मी पाठीचा भाग म्हणजे बॅक पार्ट कट केलेला आहे। तर मी तुम्हाला फ्रंटचा प्रिन्सेस कट कसा कट करते तो मी दाखवते। हा बॅक पार्ट असा मी यावरती ठेवून घेतला आणि इथे अर्धा इंच मी जास्त घेतलेला आहे खालच्या साईडने। हे अर्धा इंच माप मी जास्त घेतलेला आहे, जेणेकरून आपलं पुढचा भाग जो असतो ब्लाऊजचा तो वरती उचकत नाही, त्यासाठी मी अर्धा इंच जास्त घेतलं आहे। आणि काही मोठ्या साईजचे जर माप असले तर 1 इंच वाढवा घेतलं तरी चालतं अर्धा इंचाच्या जागी। तर मी हा आखून घेते पाठीचा भाग, आणि पाठीचा भाग आखल्यानंतर चेंज काय करायचं असतं त्या मापामध्ये ते पण दाखवते मी तुम्हाला। हा मी पाठीचा भाग आहे तो याच्यावरती आखून घेतला आहे, तो मी साईडला ठेवते। आता इथे जो आर्महोल आपण कट केलेला आहे त्यामध्ये इथे अर्धा इंच आतमध्ये घेऊन अशा प्रकारे आतमधून लाईन आखून घ्यायची। आणि इथे हे मी अर्धा इंच आपण इथे जो कट टाकणार आहे त्यासाठी एक्स्ट्रा घ्यायला लागतं। इथं शिलाईमध्ये जे माप जातं आपलं ते इथे वाढवा घ्यायचं। आणि आपला खालचा कमरेचा भाग असतो त्यामध्ये मापे कशी टाकायची ती बघा आता। इथे ही 7.25 वरती मार्किंग केली आहे। इथे आपण जो टक्स घेणार आहे तो मी 1.5 इंचाचा घेणार आहे आणि शिलाईसाठी फिटिंग करण्यासाठी 1.5 इंच। अशा प्रकारे हे माप मी इथपर्यंत हे टाकलेलं आहे। शिलाईसाठी जे 1.5 इंच आहे ते घ्यायचं आणि इथं आपण जो प्रिन्सेस कटचा टक्स घेणार आहे त्यासाठी मी 1.5 इंच घेणार आहे। कोणी 1.25 इंच घेतं, कोणी 2 इंच पण घेतं। 1.5 इंचापेक्षा काहींना जर कमी घ्यायचं असलं, इथं पप नको असला जास्त, तर कमी पण घेता येतो। त्यानुसार मी हे 1.5 आणि हे 1.5 असे मिळून 3 इंच मी इथे एक्स्ट्रा घेतलेले। आता आपण पाठीचा भाग जो कट केलेला आहे इथं कमरेचा चौथा भाग इथं 2.5 इंच घेतलं आहे आपण। 2.5 इंच असं की 1 इंच आपण टक्स टाकतो त्यासाठी आणि 1.5 इंच फिटिंगसाठी, तर हे 2.5 इंच घेतो। तर हे माप फ्रंट साईडला नाही टाकायचं, इथे आपल्याला टक्स नाही घ्यायचा आहे पुढून, त्यामुळे इथे 1 इंच नाही घ्यायचं। अशा प्रकारे मी ही कटिंग करत असते। आता मी तुम्हाला इथे प्रिन्सेस कट दाखवते। 3.5 इंचावरती मार्किंग केली आपण। इथे जे 1.5 इंच घेतलेलं आहे पुढे एक्स्ट्रा ते 1.5 इंच, हे 1.5 इंच आपण इथं घेतलेलं आहे। तर हे अर्धा इंच आपण इथे खाली वाढवा घेतलं आहे, तिथे असे तिरपी लाईन मारून घ्यायची। अशी ड्रॉ केली, इकडे पण अशा प्रकारे ही कटिंग करायची। इथे मी 4 इंच
इंचावरती इथे मार्किंग केलेली आहे आणि इथे 1.5 इंचावरती. पुढच्या साईडला आपण गळा आखून घेऊ. पुढचा गळा आपल्याला 6 इंचाचा कट करायचा आहे. अशा प्रकारे हा पुढचा गळा आखून घ्यायचा. इथे आपण प्रिन्सेस कट आखणार आहोत. अशा प्रकारे प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा. आणि आता मी हा प्रिन्सेस कट करते. अशा प्रकारे हा प्रिन्सेस कट मी कटिंग केलेला आहे. इथे जे आपण एक्स्ट्रा घेतलं आहे ते इथे शिलाईमध्ये दाबून जाणार, त्यासाठी इथे एक्स्ट्रा घेतलेलं आहे. अशा प्रकारे प्रिन्सेस कटची कटिंग करत जा. प्रिन्सेस कट तुम्हाला दाखवला आहे. कसा वाटला तुम्हाला हा प्रिन्सेस कट? 35 साईजचा प्रिन्सेस कट आहे हा. आवडला असेल तर जरूर कमेंट करा आणि अशा पद्धतीने तुम्ही शिवून पण बघा. थँक्यू. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा.